ट्रेकिंगसाठी पनवेल तालुक्यातील कर्नाळा किल्ल्यावर गेलेल्या एका पर्यटकाचा मधमाशाच्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी पळताना पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ही शनिवारी घडली। कर्नाळा किल्ल्याच्या सुळक्याजवळ घडल्यामुळे प्रकारामुळे पर्यटकांना हल्ल्यातून बचावासाठी फारशी हालचाल करता आली नाही। यात 7 जण जखमी झाले आहेत। कर्नाळा पक्षी अभयारण्यात सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची गर्दी असते। अनेक ट्रेकर्सही किल्ल्यावर चढण्यासाठी येत असतात। शनिवारी सकाळी 11 वाजता ट्रेकिंग करीत असतानाच कर्नाळा किल्ल्यावर पोहोचलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यातून वाचण्यासाठी पर्यटकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु डोंगराचा तीव्र उतार, किल्ल्याच्या पायऱ्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली। यामध्ये 7 जण मधमाशांच्या डंखाने आणि पळताना पडून जखमी झालेत। कोपरखैरणे येथील रहिवासी असलेले 40 वर्षीय संदीप पुरोहितही पळताना पडले। बेशुद्ध अवस्थेत अनेक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केलाय। किल्ला चढून मदत मिळण्यासाठी उशीर झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, परंतु त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही। मुंबईतील VJTI इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांसह इतर पर्यटकांचा यात सहभाग आहे। जखमींवर उपजिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत, अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक गीते यांनी दिली। रुद्रप्रताप साहू वय वर्ष 20, चिराग पाटील वय वर्ष 19, अनिश साळवी वय वर्ष 19, ऋषिकेश नवघरे वय वर्ष 20, इल्मरगुन शंकरन वय वर्ष 55, वंश वाघ वय वर्ष 19, वंश दजाई वय वर्ष 19 अशी जखमींची नावे आहेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।